माझा मुलगा कधी धबधब्याला येत नाही, पण तो आज फर्स्ट टाइम धबधब्याला आलेला आहे. इकडे रे. कई बार लोग शिमला मनाली जाते हैं, अलग अलग जगहों पे जाते हैं। हम चाहते हैं कि एक बार सब आके एक बार आनंद ले। कोल्हापूर म्हणजे एक महाराष्ट्रातील शिमलाच आहे आणि सध्या पहाडावरती पाणी असल्यामुळे आम्ही लातूर मधून आलेलो आहे खास या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी। तर आता आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या राऊतवाडी या धबधब्यावर आलो आहे। अत्यंत प्रचंड तुम्ही बघू शकताय की पाण्याचा प्रवाह आणि वरून जो धबधबा येतोय तो एकदम मनमोहक दिसतोय। आपल्यासोबत काही लोक आहेत, काही मित्र आहेत। काय सांगशील एकदम धबधब्यावरून तू आलायस, नेमकं काय तुझ्या भावना आहेत त्या? धबधबा एकदम मस्त आहे, क्वालिटी आहे। तर मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं कोल्हापुरातीलच नाही तर आपल्या ज्या आसपासचे जिल्हे आहेत त्या ठिकाणाहून सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक इथं जमलेले आपल्याला दिसून येतात। जी संख्या आहे या पावसाळ्यामुळे ज्या 4-5 दिवसाचा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि आपल्याला दिसून येतोय की जी पाण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा वाढलेला आहे। राधानगरीतील पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे। अशातच मोठ्या प्रमाणावर इथं जो धबधबा आहे तो प्रवाहित झालेला आहे। आपण आत जाऊन बघणार आहे नेमकी काय परिस्थिती आत गेल्यावर आहे आणि लोकांचा उत्साह कशा प्रकारचा आहे ही सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आता आपण ह्या धबधब्यावरती निघालोय, ह्या पायऱ्यावरून निघालोय। तर आपण पुढं बघू शकता की काय नजारा आहे किंवा एक अत्यंत मी सुद्धा ह्या धबधब्यावर पहिल्यांदाच आलोय। तर अतिशय मनमोहक असा धबधबा आहे, कोल्हापुरातील अतिशय प्रसिद्ध मानल्या जाणाऱ्या धबधब्यापैकी आहे। आपल्याला आवाज येऊ शकतो आणि हे फीचर्स हे फुटेजेस आपण बघा नेमके काय कशा पद्धतीने एकदम जबरदस्त असा हा धबधबा आहे। नेमकी काय परिस्थिती दिसते? राऊतवाडी धबधबा हा कोल्हापुरातला प्रसिद्ध धबधबा मानला जातोय। नेमकी तुम्हाला तुमच्या काय भावना आहे त्या धबधब्यांमध्ये आल्यानंतर काय वाटतंय तुम्हाला? एक नंबर नाद खुळा आहे। राऊतवाडी नंबर नाद खुळा राऊतवाडी धबधबा एक नंबर सवतगडामध्ये आत सोडत नाहीत, लय मोठा हे आहे पाण्याचं, इथं आत सोडतात। एक नंबर एन्जॉय। मी बेळगावहून आले खास हे धबधबा बघण्यासाठी म्हणून बेळगावहून आले। एकदम बेस्ट धबधबा। जर बघितलं तर आजरा आंबोली सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे। बेळगाववरून तुम्ही आलाय, बेळगाव मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे धबधबे काय आहेत, परंतु कोल्हापूर मध्ये तुम्ही आलाय, नेमकं काय सांगा? हा धबधबा एकदम बेस्ट आहे। एन्जॉय करायला मस्त आहे। महिलांसाठी कशा प्रकारची सोय आहे, चेंजिंग रूमची काय व्यवस्था आहे आणि सेफ्टीसाठी काय करण्यात आलं? एकदम बेस्ट सर्व्हिस आहे। चेंजिंग रूम वगैरे खाणं पिणं सगळं एकदम बेस्ट आहे। कुणीही असं आल्यावर कुणीही नाराज होऊन जाणार नाही, एकदम बेस्ट आहे। आणि सेफ्टी इथं सर्वांना, लहान पोरं असतील तर सेफ्टी आहे एकदम। लहान मुलांच्यासाठी सगळ्यात छान धबधबा आहे। इथं काय रिस्क कुणाला नाही, सगळेजण एन्जॉय खूप खूप केलेला आहे। एक नंबर। आमची लहान मुलं माझा मुलगा कधी धबधब्याला येत नाही, पण तो आज फर्स्ट टाइम धबधब्याला आलेला आहे। इकडे रे. कुठल्याही धबधब्याला जात नाही, पण ह्या धबधब्यासाठी खास आलेला आहे बेळगाव। तुला काय वाटतंय त्या धबधब्यामध्ये आल्यानंतर? कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय। आज स्कूलला न जाता धबधबा बघायला आलाय, स्कूलला गेलेला नाही आहे। तुम्ही काय म्हणाला नाही त्याला शाळेला जाऊन? नाही, आम्हाला धबधबा बघायचा होता। धबधब्यासाठी तुम्ही शाळा बोलवली तिची? शाळा धबधब्यासाठी बुडवली, पण आता उद्या मंडेला पनिशमेंट काय मिळते माहित नाही। त्याला तुम्ही जबाबदार आहे का त्या नाही, मी जबाबदार आहे। लोकांना इथं बुरळ मोठ्या प्रमाणावर झालेले आहे। तुम्हाला कसं वाटतंय? राऊतवाडीचा धबधबा म्हणजे कोल्हापूरसाठी एक शानदार एक बघण्यासारखा धबधबा आहे
आणि या ठिकाणी खरोखर महिलांची चांगली सुविधा आहे, पुरुषांसाठी सुविधा आहे, कुठल्याही प्रकारचा रिस्क नाही या ठिकाणी. तर लहान मुलं असू द्यात, मोठी लोक असू द्यात, यांना कुठल्या प्रकारची इथं जे दगडाची किंवा एखादी पाण्याची भीती नाही, एन्जॉय बेस्टपैकी करतात. आणि या ठिकाणी खरोखरच आनंद वाटतोय. सर्व लोकांनी या ठिकाणी यावं. अजून उद्या तर संडे आहे, संडेसाठी हा धबधबा सगळ्यांना खुलवतोय की या माझ्यासाठी एन्जॉय करायसाठी या, की या ठिकाणी बरेच लोक आलेले आहेत, लांब लांब बेळगावहून आलेले आहेत, गोव्यावरून आलेले आहेत. तर या ठिकाणी पर्यटकांनी आधी काही सुविधा करता येतील तर त्या सुविधा करून घेऊन पर्यटकांना या चांगल्या ठिकाणी सुविधा द्याव्या एवढी माझी विनंती आहे. काय सांगाल नेमकं धबधब्यानंतर आल्यावर कसं वाटतंय काय? धबधब्यावरती आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप मजा मस्ती केली आणि इथं जी काय सोयी सुविधा आहेत त्या एक नंबर आहेत, एवढंच बोलेल. आलं कसं वाटतंय? एक नंबर धबधबा राऊतवाडीचा. कोल्हापुरातला सगळ्यात प्रसिद्ध धबधबा म्हणून ओळखलं जातंय. आज शनिवार रविवार आज आहे आणि लोकांचा ताण घालवण्यासाठी लोक सुद्धा इकडे आलेले आहेत. होय होय, तरुण मित्रांसाठी तरी एन्जॉय एक नंबर धबधबा राऊतवाडीचा. तर आता आपण बघितलं तर बरोबर धबधब्याच्या पायथ्याशी आहे. बरोबर बघितलं तर आपल्यासोबत अजून काही पर्यटक, काय नेमकं सांगाल कसं वाटतं धबधब्यावर आल्यानंतर? खरं तर यायसाठी वातावरण जर बघितलं, खरं तर येताना घाट लागतो, तर एक चांगला उत्तम अनुभव जर असेल तर तो घाटात नाही यासाठी. आणि सेकंडरी जेव्हा तुम्ही इथे येताय तुम्हाला तिथं काही जाणवणार नाही. जेव्हा तुम्ही ब्रिज क्रॉस करता, जेव्हा इथे येतात तेव्हा तुम्हाला खरं माहिती पडेल की पाण्याचं शक्ती पण काय असते आणि जो फील आहे ना एकदम थ्रिलिंग आहे. ते फील तुम्ही घेतलं का आता? हो, भारी भारी. माझे मित्र पण आहेत, ते मध्य प्रदेश वरून आलेत. सो इट्स अ ग्रेट एक्सपीरियंस फॉर अस. तो आपको कैसा लग रहा है? आप कोल्हापुर में पहली बार आए हो क्या? और मध्य प्रदेश से आप आए हो, आपकी निम्न फीलिंग्स क्या है, आपका भावना क्या है? मैं चाहूंगा कि ऐसे पहाड़ वगैरह एमपी में इतने हैं नहीं, और सब लोगों को एक बार ऐसा महसूस करने जरूर आना चाहिए. कई बार लोग शिमला मनाली जाते हैं, अलग अलग जगहों पे जाते हैं, लेकिन हमारे महाराष्ट्र में इतने अच्छे पहाड़ है, इतने अच्छे भगवान की प्रकृति के द्वारा बनाए गए इतनी अच्छी संरचना है. हम चाहते हैं कि एक बार सब आके एक बार आनंद ले. काय नेमकं सांगाल? कोल्हापुरातला प्रसिद्ध धबधबा मानला जातोय, लोकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं. नेमकी काय प्रतिक्रिया सांगाल? आणि कोल्हापुरात राधानगरी जवळच असल्यामुळं लोकांची सुद्धा गर्दी दिसते. कोल्हापूर म्हणजे एक महाराष्ट्रातील शिमलाच आहे आणि सध्या पहाडावरती पाणी असल्यामुळे आम्ही लातूर मधून आलेलो आहे खास या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी. माझी फॅमिली आहे, माझी ताई आहे, माझा भाचा आहे आणि काही पाहुणे म्हणजे फक्त खास धबधब्यात आनंद घेण्यासाठी आम्ही लातूरून आलोय. आणि खास धबधबा बघण्यासाठी तुम्ही लातूरवरून आले? लातूरून. तुम्हाला काय वाटतं शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय भावना आहे तुमच्या? नाही, सुंदर आणि हे तर पर्यटनाचं खूप छान स्थळ आहे. पावसामध्ये खूप छान धबधबा चालू झालेला, त्याच्यामुळे खूप आनंद वाटला बघून. की निसर्गाचं एक अद्भुत किमया आहे पाणी म्हणजे, आणि त्या पाण्याचा खूप आनंद घेता आलाय. काही नेमकं काय सांगाल? लातूरवरून तुम्ही आलाय, कमीत कमी 300 ते 400 किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही कोल्हापूरमध्ये फक्त धबधबा बघण्यासाठी आलाय. काय तुमच्या नेमक्या भावना आहेत त्या, आणि लेडीजसाठी काय सेफ्टीचं आश्वासन केलंय? कोल्हापूर जिल्हा म्हणजे निसर्गाची खाण म्हणायला हरकत नाही. हा जिल्हा खूप सुंदर आहे आणि इथलं सौंदर्य पाहून एकदम आमचं मन प्रसन्न झालेलं आहे. आणि तेवढं अंतर आम्ही आलोय बघून त्याचं समाधान आज आम्हाला वाटतंय. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर मी सुद्धा इथं भिजलेलो आहे, चिंब भिजलेलो आहे, त्याचबरोबर आमचा कॅमेरामॅन सुद्धा भिजलेला आहे. तर आपण बघू शकता की राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूरकरांसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी चर्चा असते की राऊतवाडी धबधबा भरल्यानंतर किंवा काही लोक पहिल्यांदा धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा पहिल्यांदाच भरल्यानंतर तिथं लोक येतात. मोठ्या प्रमाणावर आपल्याला गर्दीचे आश्वासन किंवा महिलांच्या सेफ्टीसाठी सुद्धा तिथं काही गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. चेंजिंग रूम सुद्धा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा एक प्रश्न किंवा सुरक्षितेची काळजी विचार करून हा एकंदरीत हा पाऊल उचलण्यात आलेला आहे किंवा तुमची काळजी सुद्धा घेतलेली आहे. काय सांगा, राऊतवाडी धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यातला अतिशय प्रसिद्ध आणि लोकांची भुरळ लागणारा असा धबधबा मानला जातोय. नेमकी काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे द्या? राऊतवाडी हा राधानगरी तालुक्यातला प्रसिद्ध धबधबा आहे. कोल्हापूर जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक पर्यटनासाठी येतात. बघण्यालायक धबधबा आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे धबधब्याच्या एकदम जवळ जाऊन आपण त्याचा आनंद लुटू शकतो. भरपूर पर्यटक इथे येतात. नेमकी काय भावना आहे? किती वेळा तुम्ही आलाय या पावसाळ्यामध्ये, काय सांगाल नेमकी? या पावसाळ्यामध्ये आम्ही 2 वेळा आलोय. गेल्या महिन्यात आलेलो त्यावेळी एवढा पाऊस नव्हता, मात्र आज आम्हाला खूप आनंद वाटतोय.
आमच्याबरोबर बाकीच्या पर्यटनांना पण खूप मजा वाटते. तुम्ही फॅमिली सोबत येऊन एन्जॉय करण्याचा चांगला स्पॉट आहे. आठवड्याभराचा कंटाळा घालवण्यासाठी इथं लोक सुद्धा वीकेंडसाठी जसं आपण मोठ्या मोठ्या महाबळेश्वर, उटी, बेंगलोरला जातो तसं जवळच्या जवळ आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीकेंडसाठी टाइमपास करण्यासाठी, पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी, त्याचबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात आपणाला मंत्रमुग्धपणे करणारा हा धबधबा आहे. खूप छान आहे. काही नेमकी काय सांगाल, काय भावना आहे त्या कोल्हापुरातला प्रसिद्ध धबधबा असा या राऊतवाडीला समजलं जाते, मानलं जातं? छान छान आहे सगळं परिसर एकदम धबधबा पण खूप आवडला एकदम. ताई काय सांगाल, एकंदरीत सगळं बघितलं तर ह्या ठिकाणी महिलांचा प्रवेश सुद्धा लक्षणीय दिसतोय आणि मोठ्या प्रमाणावर इथं महिला आहेत. नेमकी सेफ्टीसाठी कशा पद्धतीच्या योजना किंवा काय तुम्हाला कसं वाटतंय, हा धबधबा महिलांसाठी सुरक्षित आहे? महिलांसाठी पण सुरक्षित आहे आणि सेफ्टीसाठी म्हणायला गेला तर चेंजिंग रूम सुद्धा इथे अवेलेबल आहेत. एकंदरीत सगळ्यांसाठी चांगला आहे धबधबा आणि स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे हा धबधबा. आपण जर बघितलं तर इथं कोल्हापूरमधून मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. अजून आपण आत जाणार आहोत, नेमकी परिस्थिती काय आहे ती अनुभवणार आहोत, कारण की इथं आपण बघू शकताय की जो धबधबा आहे त्याचा प्रवाह मागच्या आठवड्यामध्ये कमी होता, परंतु आता जर बघितला तर त्या धबधब्याची जी पाणी पातळी आहे किंवा पाणी आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आपण बघू शकताय की धबधबा हा अतिशय उत्कृष्ट असा दिसतोय आपल्याला, कारण की जो धबधब्यातून जे पाणी पडणार आहे ते लोकांना अतिशय भुरळ घालायला. आपण आवाज ऐकू शकतोय की मुलांचा असून दे, त्याचबरोबर इथं महिलांची संख्या सुद्धा आपल्याला जास्त दिसते आणि आपण वरून बघू शकताय की हा धबधब्याचा प्रवाह जो आहे किती मोठा आहे. बारीक झरे सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे महिलांची संख्या असून दे किंवा पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणावर लक्षणीय इथं दिसते. काही वयस्कर लोक सुद्धा या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेले आहे किंवा लोकांना सुद्धा त्याची भुरळ मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे. पण जर बघू शकताय की अतिशय वेगाने हे पाणी वरून खाली येताना आपल्याला दिसते आणि लोकांचा जो प्रचंड उत्साह आहे तो आपण बघू शकता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. लोकांना कशा प्रकारचा आनंद आहे, कारण की बघायला गेलं तर एकंदरीत आठवड्याचा थकवा किंवा एकंदरीत 4 ते 5 दिवसांचा जो थकवा आहे तो घालवण्यासाठी सुद्धा लोक इथं आलेले आहेत. आपण मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी, आज शनिवार आहे, वीकेंड आहे, त्या संदर्भात आणि त्या निमित्तानं लोकांची इथं लक्षणीय गर्दी असलेली आपल्याला दिसून येते, कारण की इथं एवढंच आहे की महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा इथं चेंजिंग रूम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथं दिसतोय. आपण बघू शकताय की जो प्रवाह आहे तो प्रवाह आपल्याला खाली लोकांची गर्दी सुद्धा दिसून येते. त्यामुळे लोक इथं मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यामुळे लोकांनी सुद्धा याचा दादा काय नेमकं सांगाल, काय वाटतंय राऊतवाडी धबधबा हा धबधबा एक नंबर धबधबा आणि एन्जॉय करण्याचं ठिकाण एक आहे. नेमकं आता लोकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे. आठवड्याभराचा ताण थकवा दूर करण्यासाठी लोक इथं येतात. हो 100%. आपण बघितलं की राऊतवाडी धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांचा उत्साह दिसून येतोय. आपण अजून काही लोकांच्या बरोबर बोलूया. नेमकं दादा काय परिस्थिती दिसते, लोकांचा उत्साह लय दिसतोय धबधब्यावर, कशामुळे वाढलं तर त्याच्यामुळे जरासं लोक भ्यालेली आहेत, पण पावसानं जरासा वेळ दिल्यामुळे एक नंबर धबधबा चालू आहे. आमचा सीझन पण मस्त आहे. लोकांचा उत्साह बघा, एकदम आनंदी आहेत लोक. दादा काय सांगता, नेमकं धबधब्यावर आलाय ना, कणसं खायला आलाय, काय नेमकं काय वाटतं? एक नंबर भारी वाटते, छान वाटते. नेमकं आनंद एकदम आनंदी उत्साह घेताय. थंडीचं वातावरण त्यात कंच खाणं म्हणजे एक नंबरच. बघू शकताय की लोकांचा उत्साह हा अतिशय दिसतोय. नेमकं मावशी काय सांगशील, विकळ ठेवले कंस ठेवले मीठ लावले काय नेमकं काय तुम्हाला काय वाटतं, एवढी गर्दी दिसत्या, नेमकं लोक पर्यटक छान वाटतंय, माणसं पण पर्यटक भरपूर येतात, आनंदानं खातात, आम्हाला पण छान वाटतंय. मी एक कणीस घेतो इथं ही लावून द्या की मला, ह्याला काय ते चटणी मीठ लावून द्या की, बघूया कसं लागतंय ती पण बघूया या कसं लागतंय ते. चांगलं लागणार का मावशी? छान लागणार. नाही लागलं तर पैसे माग द्या. देण्यात देऊ का? तर एक नंबर बघूया कसं लागतंय.
मावशीने तर सांगितले त्याला मीठ मीठ काय नाही हा तर हे कणीस घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय की त्याला लाल बुंद केलेला आहे कणसाला या आणि एकदम चरचरीत. आता मी खाऊन बघतो कसं लागतंय ती आणि एक नंबर कणीस झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मोठ्या लोकांची गर्दी सुद्धा इथं आहे आणि त्याला चटणी मीठ आणि काय काय लावलंय मावशी चटणी मीठ आणि काय काय लावलंय लिंबू लावलाय. एवढं बघितले तर मी खायला लागलोय पण एक नंबर एक कणीस आहे एक नंबर कणीस लागते तुम्हाला जर आपल्याला धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर बाकी कुठे बाहेर कुठे जाण्याची गरज नाही फक्त आपला कोल्हापूर शाहू नगरी आणि राऊतवाडी धबधबा एकच. कॅमेरामॅन सुरेश पाटील सोबत मी सादिक तरुण भारत कोल्हापूर.